नर्मदे हर. नमस्कार. आज मी तुमच्या समोर माझ्या परिक्रमेचे अनुभव तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी आलेली आहे. गंगा कनखले पुण्या कुरुक्षेत्रे सरस्वती ग्रामे वा यदि वारण्ये पुण्या सर्वत्र नर्मदा. म्हणजेच कनखल हरिद्वार येथे गंगा पवित्र आहे, तर कुरुक्षेत्रावर सरस्वती. पण नर्मदा माई मात्र एखादं गाव असो किंवा अरण्य असो, सर्व ठिकाणी ती पवित्र आहे. नर्मदा माई सातही कल्पांमध्ये वाहत आहे. प्रलयामध्ये बाकीच्या नद्या नष्ट होतात, पण नर्मदा माई मात्र न मृता म्हणजेच नष्ट न होणारी म्हणून आपल्याला माहिती आहे. अशा या नर्मदा माईची परिक्रमा मार्कंडेय ऋषींनी सर्वप्रथम केली. त्यांनी नुसती तिचीच परिक्रमा नाही, तर तिला मिळणाऱ्या ज्या नद्या आहेत त्या नद्यांची देखील त्यांच्या उगमापर्यंत जाऊन त्यांनी परिक्रमा केली. माईच्या तीरावर दोन्ही तीरावर मिळून 60 कोटी 60 लक्ष तीर्थ आहेत. माईची परिक्रमा आतापर्यंत अनेक संत महात्मे यांनी केलेली आहे. तर अशा या माईची परिक्रमा करण्याचं भाग्य मला 2 वेळा मिळालं. 2021-22 आणि 2023-24 मध्ये मी परिक्रमा पूर्ण केली. पहिल्या परिक्रमेमध्ये जरा पायाच्या थोड्या प्रॉब्लेममुळे मला थोडीशी परिक्रमा बस किंवा ट्रेननी करायला लागली होती. त्यामुळेच मी ठरवलं होतं की दुसरी परिक्रमा मात्र आपण छान चालत करायची, आणि खरोखर माईने ती अतिशय सुंदर रीतीने माझ्याकडून पूर्ण करून घेतली. तर पहिल्या अनुभवामुळे मी ठरवलं होतं की यावेळेला थोडीशी आपण लवकर परिक्रमा सुरू करूया. त्यामुळे दिवाळीच्या 2 दिवस आधी मी अमरकंटकला पोहोचले. अमरकंटकला मृत्युंजय आश्रमात मी उतरले. तिथले जे स्वामीजी होते त्यांच्याशी बोलून मी नक्की केलं की आपल्याला उद्या परिक्रमा उचलायची आहे. त्यांनीच गुरुजींची वगैरे सर्व व्यवस्था करून दिली. ती रात्र मी तिथेच राहिले. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व आटपून 8-8:30ला साधारण गुरुजी आणि मी मृत्युंजय आश्रमाच्या समोर जो घाट आहे तिथं गेलो. त्यांनी माझ्याकडून व्यवस्थित सागर संगीत यथास्थित सगळा संकल्प करून घेतला आणि माझा निरोप घेऊन ते निघून गेले. ते निघून गेल्यावरही मी थोडा वेळ माईच्या किनारीच बसून राहिले होते. परत परिक्रमा करायची म्हणून खूप आनंद झाला होता. माईला परत एकदा प्रार्थना केली की माई, मी सामान्य जीव आहे, माझ्या तेवढी चालायची ताकदच नाहीये, तर तूच माझी परिक्रमा करून घे आणि तूच मला चालव. तिथून मी निघाले. पुढे माई की बगियामध्ये आले. तिथं तटपरिवर्तन पूजा केली आणि ती करून पुढे निघाली. पहिलाच दिवस होता, त्यामुळे मी ठरवलं होतं की आज काही जास्ती आपण चालायचं नाही. एक साधारण 8-10-12 किलोमीटर चालायचं आणि थांबायचं. त्यानुसार कबीर चबुतराला थांबायचं मी नक्की केलं होतं. तर कबीर चबुतराच्या दिशेने निघाले. मध्ये एक आश्रम लागला, तिथे एक मराठी पती पत्नी सेवा देत होते. तर त्यांनी जेवणासाठी मला थांबून घेतलं. जेवण वगैरे झालं, थोडी विश्रांती घेतली आणि मग मी पुढे कबीर चबुतराकडे निघाले. तिथे मी पोचले. तिथेही खूप छान आश्रम होता. सेवेकरी होते. त्यांनी सांगितलं अगदी जंगलातलं स्थान असलं तरी घाबरायचं काहीच कारण नाहीये तुम्हाला, तुम्ही इथं छानपैकी राहू शकता. त्यानुसार मी तिथे राहिले. खरंच सुंदर आश्रम आहे. पूर्ण बाजूने जंगल आहे. अतिशय शांतता आणि खूप छान वाटतं तिथे. तर त्याप्रमाणे मी तिथे राहिले. ती कबीरांची तपोस्थली आहे आणि तिथं जेव्हा ते तपाला बसले होते तेव्हा त्यांच्या तहानेची भुकेची काळजी घेण्यासाठी म्हणून माई प्रगट झाली होती आणि तिने त्यांना दूध दिलं होतं. तर त्या दुधाचे तरंग आपल्याला तिथल्या कुंडामध्ये आजही बघायला मिळतात. सकाळच्या वेळेला ते तरंग दिसतात. त्याप्रमाणे सकाळी त्या तरंगांचं दर्शन घेतलं आणि तिथून पुढे निघाले. मग तिथून रस्त्यानेच वाटचाल करत होते. एकटीच निघाले होते. सोबत माईला सांगितलं होतं की यावेळेला मला कुणाची सोबत देऊ नको, मला एकटीलाच ठेव. त्याप्रमाणे माईने मला जवळजवळ 3.5-4 महिने मला एकटीलाच ठेवलं माईने. तर एकटी जाणार होते, त्यामुळे ठरवलं होतं की आपण रस्त्यावरनं करायची, किनाऱ्यानी शक्यतो जायचं नाही, किंवा कोणी थोडी सोबत कुठे मिळाली तर किनाऱ्यावरून जाऊ शकतो. त्याप्रमाणे मी रस्त्यावरून निघाले आणि तिथून मग करंजिया, त्याच्यानंतर अमळडिहा, रुसा असं करत करत मी गोरखपूरला पोचले. गोरखपूरला शिरतानाच एकाने चहासाठी हाक मारली आणि त्यावेळेला तिथे मध्य प्रदेशमध्ये निवडणुका होणार होत्या. त्यामुळे निवडणुकांवर छान गरम गरम गप्पा झाल्या, गरम गरम चहा सोबत, आणि तिथून पुढे निघाले. पुढे आल्यावर एका किराणा दुकानाचे मालक आहेत साहू म्हणून, त्यांनी मला थांबवलं आणि चहा घ्या म्हणले. तर चहा वगैरे झाला त्यांच्याकडे आणि त्यांना म्हटलं आता आश्रम कुठे, मला आश्रमात जायचं. तर ते म्हणे आश्रम पुढे आहे, पण आमची इच्छा आहे की आज तुम्ही आमच्याकडेच राहा. त्यामुळे त्यांच्या विनंतीला मान देऊन मी त्या दिवशी त्यांच्याचकडे राहिले. छान फॅमिली होती, नवरा बायको आणि मुलगा अशी 3 जण होते. आणि त्या दिवशी उपास होता, एकादशी होती. त्यामुळे त्या माईने छानपैकी
तळणीचं, नंतर साबुदाण्याची खीर, असे छान पदार्थ केले, छान बरदास्त ठेवली. सकाळी चहा घेऊन निघाले. गोरक्षनाथांचं मंदिर आहे तिथे, त्याचं दर्शन घेतलं, शनिदेवाचं दर्शन घेतलं. अशी मंदिरांची दर्शनं घेत घेत मी पुढे निघाले. आणि 2 दिवस झाले होते परिक्रमेला निघून, आणि 2 दिवसांत दिवाळी, म्हणजे दिवाळीचा पहिला दिवस होता तो. तर चालता चालता असं सहज डोक्यात आलं माझ्या, की अरे आज दिवाळीचा पहिला दिवस आहे, आज मी घरी असते तर मस्त फराळ केला असता, मिठाई खाल्ली असती, पण इथे मला कोण मिठाई देणार. पण माई आहे, माई सगळ्या इच्छा पुरवते. त्यानुसार हा विचार डोक्यातून माझ्या अगदी 5च मिनिटं झाली असतील, तेवढ्यात 2 जण बाईकवरनं आले आणि थांबले. मला थांबवलं आणि माझ्या हातात एक बॉक्स ठेवला. माताजी मिठाई है, पालो आज दिवाळी है. मी एकदम थक्क झाले. म्हटलं अक्षरशः, म्हणजे मनात इच्छा यायला आणि माईने पूर्ण करायला याच्यात 5 मिनिटाचंही अंतर नव्हतं. तर त्यांना खूप धन्यवाद दिले आणि ते 2 जण निघून गेले. त्याच्यानंतर थोडं पुढे जाऊन मी बसले एके ठिकाणी, मिठाई खाल्ली थोडीशी. बॉक्स उघडला तर 8-10 प्रकारच्या मिठाया होत्या. तर 2-3 तुकडे खाल्ले मिठाईचे आणि पोट लगेचच भरलं. मग उरलेली मिठाई तिथून एक छोटासा मुलगा जात होता, त्याला दिली. तिथून पुढे निघाले आणि थोडंसं एक 4-5 किलोमीटर आल्यावर एक मोठा रस्ता होता. तर तिथे बाजूला असं बेंच सारखं होतं, तर तिथे दमल्यामुळे मी जरा बसले. म्हटलं आता थोडा वेळ इथे विश्रांती घेऊ आणि पुढे निघू. तसं मिठाई खाल्ल्यामुळे काय पोट फारसं असं भूक वगैरे लागलेली नव्हती. पण तरी 12-12:30 होत आले. ते म्हटलं आज काय माहिती जेवायची काय व्यवस्था आहे. माहिती होतं माई उपाशी ठेवणार नाही, पण तरी सवय झालेली नव्हती अजून माईच्या प्लॅनिंगची. त्याच्यामुळे डोक्यात विचार आलाच, की आज जेवणाचं काय करायचं. तर तिथे बसले होते आणि त्याच्या मागेच एक असं झोपडीसारखं घर होतं. तर तिथल्या माईने येऊन मला सांगितलं, की इथे बसण्यापेक्षा समोर आश्रम आहे, तिथे तुम्ही जा. तर समोरच्या आश्रमात गेले. रत्नातिराहा नावाचं ते गाव होतं आणि तिथे तो आश्रम होता. शंकरपुरी महाराज त्यांचा आश्रम होता तो तिथे. तिथे गेले, त्यांना नर्मदेहर केलं. त्यांनी सांगितलं या बसा, आसन लावा वगैरे वगैरे. आणि त्यांनी गेल्या गेल्या मला भरपूर साबुदाण्याची खिचडी आणि ताक दिलं. साधारण 12चा आसपास होता. तर मी म्हटलं यावेळेला म्हणजे जेवणच असणार आहे, म्हणून मी व्यवस्थित खाऊन घेतलं आणि त्यांना म्हटलं मी आता थोड्या वेळाने विश्रांती घेऊन निघेन. तर ते म्हणे अभि भोजन पाके जाना. म्हटलं एवढं खाल्ल्यावर परत भोजन काय. ते नाही नाही म्हणे, भोजन करूनच तुम्ही जायचं. त्याप्रमाणे त्यांनी 2 वाजता परत मला जेवायला दिलं. अगदी डाळ, रोटी, भात सर्व व्यवस्थित त्यांनी जेवण दिलं आणि मला म्हणाले, की अभि दिवाळी है, 2 दिन रुक जाओ. म्हटलं महाराजजी 2 दिवस नाही होणार मला शक्य थांबणं, पण मला जाते मी म्हटलं आज पुढे. तर ते ऐकायलाच आहेत. नाही नाही, दिवाळी है, रुकना तो पडेगा. शेवटी तडजोड झाली आणि त्या दिवशी मी तिथं राहायचं कबूल केलं. खूप मोठा आश्रम, सुंदर प्राजक्त, जास्वंद, अगदी सुंदर झाडं होती आणि 100-150 लोक झोपू शकतील एवढी जागा होती. बऱ्याच म्हणजे एरिया बराच होता आश्रमाचा मोठा. काय काय ठिकाणी कामं वगैरे त्यांची चालली होती. तर त्या दिवशी मी तिथे राहिले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी चहा वगैरे झाल्यावर निघणार होते मी. तर शंकरपुरी महाराजांइतका वेगाने स्वयंपाक करणारा माणूस मी आजतागायत बघितला नाही. त्यांनी तेव्हाही मी त्यांना विचारलं तर मी काही मदत करू का तुम्हाला स्वयंपाकाला. ते म्हणे काही गरज नाही, मी करतो म्हणे सगळं. खूप ते फास्ट स्वयंपाक करत होते. तर दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी मला म्हणले, की बालभोग करून जा. म्हटलं बालभोग नको, मी थोडी निघते आता म्हटलं. मग त्यांनी चहा दिला आणि भरपूर सारे शेंगदाणे दिले त्यांनी आणि ते म्हणले मैया भुके मत जाना. त्याप्रमाणे मी तिथून निघाले आणि तिथून साधारण 5-1 किलोमीटरवर गाडासराई होतं, तिथं मी येऊन पोचले.